हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो, कारण मला वैसून विक्सच्या गोळ्या आणायच्या सांगल्या होत्या. आता मी तिच्या संग तिला म्हणणार आहे विसरलो मी आणल्या नाही. आता पाहू आपण काय म्हणते. तर चलो पाहू आता आपण. काय जेवण बिवण झालं का? अरे 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 तो विक्स गोळ्या सांगलेल्या तर मी आणल्याच नाही त्यात. काही चांगलं खायला आणायचं. हा फिक्स गोळ्या आणल्या नाही? नाही, काऊन? विसरलो. काय तुमचं काम? का कधी कोणती गोष्ट चांगली ध्यानच राहत नाही. खरंच ध्यान राहत नाही का मला? नाही राहत. हा नाही पाहायचं का? हो. हे काय आता तू म्हणते ध्यानच राहत नाही तुम्हाला? हे घे बरं, तू या विक्स गोळ्या ध्यानच राहत नाही म्हणते. हे पाय, हे घे. आता काय नाही. मग कशी म्हणायला लागली? बापा दोन दोन गोळ्या आहेत काय? दोन? हा हो. तर पहा गाई, मी म्हणलं होतं वैसू आपल्याला काय मला काय म्हणते. पहा आता आणल्या मी तिला, म्हणायला लागली तुम्हाला ध्यानच राहत नाही कधी सांगलेलं. आता मी तुम्हाला सांगलं तर मला ताप नाही आला. बात नको फिरवू. हे विक्स गोळे तुम्हाला म्हणले ना तुम्ही विसरता. याची सांग, हे सांग. हे सांगा मला काहून आणली ही गोळी? मी त्याला म्हणलं सर्दीच्या गोळ्या दे. तू म्हणे सर्दीच्या गोळ्या आणा. सर्दीच्या आहे का तापाच्या? सर्दीच्या द्या म्हणलं, त्यानं सर्दीच्या दिल्या. एक एक घे ना दोन्ही याच्यातले. नंतर घेते आता. हा दवाखान्याचा तर तुम्हाला काटा येतोय, जा म्हणलं तर. कान दुखायला लागले. बाय तू खायतो का तडतड व्हायला लागलाय ना? हा मग खाय. तुम्हाला दवाखान्यात जा म्हणलं तर जाणार रे, जा ना दवाखान्यात. हा एवढा काय कटाळा येतो दवाखान्यात नाश्ता जायचं? करायला या म्हणलं तर या जा ना, या जा ना. हा मग तुम्ही घेता का? कोणती? मला त्या बाटलीची गरज नाही राहिली ना. मी दुसरा दवाखाना केला होता तर मला दुसऱ्याच बरं वाटलं ना. पण तुम्ही गोळ्या औषधी घेतच नाही, तुम्हाला लय कटाळा आहे. काय बात करायला लागली तू? हा मग बहाना करता बहाना. आज घेतो, उद्या घेतो, परवा घेतो, तेरवा घेतो. घेत नाही का मी? एकदा घेतली अरे तर मला- 50 वर्ष गोळ्या घेत नाही. अरे पण मला बरं वाटलं तर मग म्हणून घेत नाही मी. सांगत तर राहता. काय आज बरं वाटाना बापा मला. कधी तुला सांगलं? काय चाटा मारती वैसू तू? चल लवकर, भूक लागली मला, जायचंय पुन्हा. चल पटकन. थंड वातावरण आहे. भाजी काय केली आज तू? आज भाजी बनवली मी हा? बटाट्याची. बटाट्याची? आणि ताक कशाला तुम्ही पिता एवढ्या थंडीत? ताक कशाला प्यायचं? सर्दी होती. सर्दी व्हायची मला. सासली बाटली. गुजराती अक्षर आहे, गुजराती अक्षर. असं 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 असते ते असं. काही मजाक नको ना करायला मारी. खाऊ दे इकडे. तर गाईच पहा, हे गुजराती अक्षर आहे. छास लिहिले, छास. कोणचं? वाचता येते द्यायला गुजराती. सुमुल, सुमुल. सुमुल कसं असतंय? ते लय बारीक अक्षर आहे, दिसणार नाही बाई. सुमुल, सुमुल छास म्हणजे एकच नंबर आहे छासी. चला आणू का जेवण? हो ना, मग आण ना. बरं. तुझ्या गोळ्या आणल्या ना मी, विक्स गोळ्या. मला तर म्हणलं ध्यान राहत नाही तुम्हाला. म्हणावं लागतंय तुम्हाला तसं. तसं काऊन म्हणावं लागतं? अरे तू सांगलेली हर एक गोष्ट आणतो मी, आणि म्हणते तुम्हाला ध्यान राहत नाही काही गोष्ट सांगली तर. आणता मग कसं म्हणायला लागली? ते हेडो काढायसाठी म्हणून लागली मी. मी तुला म्हणलं पाहावं, म्हणलं आता काय आहे ते, काय म्हणते ते. हो आण ना, आण आण. तर काय, आता मी जेवण करतो, हात गीत धुतो मस्त लगे फर्स्ट क्लास तवरक. त्याच्यानंतर पुन्हा पाहू. तर चला आता ही वैसूला मी विक्स गोळी देतो. धर. भाजी कशी झाली? भाजी मस्त झाली का? हिरव्या तुला मिरची. कसं काय माहित? मी पाहूनच सांगतो म्हणून. धर. तुम्हाला हिरव्या मिरचीच भाजी आवडती ना? दे विक्स. मस्त आहे का? बाय खातो? खाव्या. गेली पप्पा तुला. हा त्यानं ती कोणची खाल्ली रे? अद्रक वाली. हे पहा तुमच्या दाजीचं जेवण. तर चला गाईज, आता मी जेवण करतो. काय ताक पाहिजे तुम्हाला? ताक. हो. चला
चटई टाकायची खाली. नाही नाही काहीच नाही, असं मी बसत असतोय. चल ठेव मिठान. आहाहाहाहा. तर गाईज आज बटाट्याची भाजी आहे. मी काय बटाटे जास्त खात नाही मला, पण आता वयसून बनवली आज. टाक मीठ ह्याच्यात. आज सोमवार आहे ना, हा मग सोमवारी काय खायचं असते. तुम्ही मला वार सांगेल भाजीचे, पण आपण कालच डाळ भात खायले म्हणून मग मी आज वरण नाही जसं बनवलं. टाकलं मीठ का बरोबर आहे. खारट खात बरं नाही बस बस तुम्ही? बस 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 राहू दे. थोडे नको. दात सळसळते कस काय? तोंडात सोडलं का. भया पित असतोय, पण भयाला नाही पिऊ द्यायचं, मला सर्दी झाली त्याला. काऊन पिऊ दे ना, एवढे पेरत मग मला सुस्ती येते, झोप येते मग. जर हा नको लय खोकलायला खोकला लागले. यायला लागला मग राहू दे मग. एवढं पिऊन घेतात मग. हा नाही तर राहू दे मग, संध्याकाळी रातच्या कामी है ना. संध्याकाळी तर मी दूध आणत असते, चहा पाहिजे मला. मग दूध आणायचं तुला तू, मग आताच घेऊ पिऊन. एवढं नाही धाकणार तू माझं. तर गाईज या जेवायला. आता मी जेवायची सुरुवात करायला लागलो. या जेवायला गाईज. किती झाली भाजी? भाजी चांगले झाले रे, मस्त एकच नंबर. आम्हाला नाही चव समजाना. काऊन? आम्हाला बरं नाही आहे ना भैया, म्हणून. सर्दी ना. हा भैयाला झाली, आता तुमचा नंबर लागणारच आहे आता. नाश्ता करायला आला भैया, आणि मला आठवण नाही राहिली त्याला ताक पोळून ठेवायची. पोहे बनवले तूच म्हणायला लागली त्याला सर्दी झाली ना, आता काय पळवायची म्हणाली मग. आणि मिरची पावडरच संपेल होतं, मग गेला ते वापस. मग तू म्हणाली ताक नको त्याला. त्याला थोडं काय होतंय ताक पोळवेल असलं तर. मग हे कढीवाणी. पोळवून दे ना त्याला आता. आता मिरची पावडर संपलंय आपला, त्याच्यामुळं. मग घेऊन ये. आता संध्याकाळी दुकानं खुलते, आता लोक झोपते त्या टायमाला. तुम्हाला माहिती आहे ना, दुकानं बंद असतात म्हणून. आणि तुम्हाला तर बाप्पा भूक लागत नाही, घडी घडी म्हणावं लागते जेवायला या घरी, जेवायला या घरी, नाश्ता करायला यायचं. खाऊ वाटलं की ते म्हणून. काय खायलाच पाहिजे माणसानं. हा व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. बाय गाईज. तर बघा गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बाय.